आम्ही नगराचे सरपंच तसेच मी ग्रामपंचायत सदस्य यांच्यासोबत तहसील ऑफिसला संजय गांधी निराधार योजनेचे कागदपत्र देण्यासाठी इथे आलो होतो, तलाठी अप्पांना देण्यासाठी. तर तिथे आमच्या निजामपूर सज्जेचे महिला कोतवालसुद्धा तिथे उपस्थित होत्या. परंतु आजपर्यंत गेल्या 2 वर्षापासून त्या महिला कोतवालांनी आमच्या गावात पायसुद्धा ठेवला नाही आणि आमच्याशी ओळखसुद्धा दिलेली नाही आणि कुठल्याही प्रकारच्या मोबाईलद्वारे किंवा व्हॉट्सअपद्वारे कुठल्याही प्रकारच्या तहसील ऑफिसकडून मिळणारा संदेश किंवा माहिती पुरवली नाही. या संदर्भात मी त्यांना काल म्हणालो की तुम्ही आम्हाला ओळखता का, सरपंच मॅडमांना ओळखता का? त्यावर ते म्हणाले की मी ओळखत नाही. म्हणून मी त्यांना म्हटलं की तुम्ही एक नगारे गावाचे सरपंच तसंच ग्रामपंचायत सदस्य यांना ओळखत नाही, त्यांच्याशी तुमचा कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही, तर ही आमच्या गावासाठी खूप एक शोकांतिका आहे. म्हणून आज शासनाकडून वेळोवेळी महसूल विभागाकडून दिली जाणारी माहिती आमच्या गावाला भेटत नाही आणि आमच्या गावातील लोकांची गैरसोय होते. या संदर्भात मी त्यांना म्हटलं की ही तुमची वर्तणूक अतिशय अयोग्य आहे आणि तुम्ही काय काम करता अशी विचारणा केली. त्यावर त्यांनी त्यांच्या पतीला सांगून माझ्या विरोधात व माझ्या मिसेसच्या विरोधात त्यांनी तहसीलदारांना खोटे आरोप करून निवेदन दिले आणि आम्ही शिवीगाळ केली आहे किंवा त्यांना दमदाटी दिलेली आहे. याबद्दलचे आमच्या विरोधात त्यांनी खोटे आरोप केले. आणि त्यानंतर कोतवाल संघटनेने आमच्या विरोधात आमच्यावर फौजदारी गुन्हा दाखल व्हावा यासाठी त्यांनी आमच्या विरोधात तहसीलदारांना निवेदन दिले. तर माझी अशी एक शासनाला अशी एक विचारणा आहे की एक गावाचा एक सुशिक्षित आणि प्रथम नागरिक सरपंच किंवा लोकप्रतिनिधी, गावाचा लोकप्रतिनिधी यांना जर कोतवालसारखे एक चतुर्थ श्रेणीचे पद धारण करणारे व्यक्ती जर त्यांच्या विरोधात जर असं बोलत असेल, आम्हाला काय त्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही का असं आम्हाला शासनाला विचारायचं आहे. कारण या पद्धतीने जर आम्हाला लोकप्रतिनिधींना जर चतुर्थ श्रेणीचे व्यक्ती जर आम्हाला वागणूक देत असेल तर यापुढे आम्ही गावाचा विकास कसा करायचा हे आमच्यासमोर मोठा प्रश्न उपस्थित आहे. म्हणून प्रशासनाने आम्हाला सहकार्य करावे आणि संबंधित कोतवालाला ज्या ठिकाणी त्याची ज्या सजेवर निजामपूर सजेवर त्याची नियुक्ती आहे तिथे त्यांना पाठवण्यात यावे आणि त्यांच्या विरोधात योग्य ती कारवाई करावी अशी विनंती करतो. आज आम्ही काल जे 29/8/2000 रोजी जे नगारा ग्रामपंचायत सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्याशी घडलेल्या घटनेबद्दल संबंधित कोतवाल आणि कोतवाल संघटनेने आमच्या सरपंचाविरुद्ध जो फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निवेदन तहसीलदार महोदयांना दिलं आहे, त्याबद्दल आम्ही आज पूर्ण सरपंच परिषदेकडून तहसीलदार साहेबांना निवेदन देतो की जेवढे कोतवाल आहेत ते आज पावतो कोणत्याही ग्रामपंचायतीला किंवा गावाला जात नाही आणि सर्व नियुक्तीपासून तर आजपर्यंत संबंधित गावांना जात नाही आणि संबंधित तहसील कार्यालयालाच काम करत आहे. जर असं असेल तर शासनाने त्यांची नियुक्ती का केली आहे हे आम्ही प्रश्न विचारतो आणि नवापूर तालुक्यातील कोतवाल नियुक्ती जेवढ्या गावांना आहे त्या गावांची तत्काळ आम्हाला यादी द्यावी व जेवढे कोतवाल आहे त्यांची सजा व त्यांच्या गावाला त्यांना त्यांच्या नियुक्तीच्या ठिकाणी तत्काळ पाठवावं. असं झालं नाही तर भविष्यात सरपंच परिषद हे योग्य ते पाऊल उचलेत, त्याला सर्वस्व जबाबदार हे प्रशासन राहील असे आम्ही इथे जाहीर करतो. अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या, अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या